बागुल बुवा. माझं नुकतंच लग्न झालं होतं. आमच्या घरी जरा काम काढलं होतं म्हणून तात्पुरते आम्ही एका घरात शिफ्ट झालो होतो. ते एक छोटंसं स्वतंत्र घर होतं. माझे मिस्टर जोपर्यंत माझ्या सोबत असत तोपर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. पण मिस्टर कामाला गेल्यावर अख्खं घर मला खायला उठे. असेच एक दिवस जात होते. अचानकच एके रात्री मला माझ्या रूममध्ये छोटंसं काहीतरी चालत गेल्यासारखं दिसलं. मी त्याला डोळ्यांच्या कोपऱ्यातून अगदी स्पष्ट पाहिलं होतं. ते एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्ला एवढं होतं, पण ते अचानक कुठे पलंगाखाली गायब झालं. मी त्याला शोधू लागले, कारण मी त्याला तिथे जाताना स्पष्ट पाहिलं होतं. पण मग ते अचानक गेलं कुठे? तेवढ्यातच आमच्या पाठच्या घराचं दार वाजलं. तो आवाज कोणी दार ठोकण्याचा नव्हता, तर एखादा प्राणी आपले हात दारावर आपटून आत येण्याचा प्रयत्न करत होता. मी उठून दाराकडे जाणार तोच तो आवाज अचानक वाढू लागला. असं वाटू लागलं की कोणीतरी बाहेरून त्याच्या 8-10 हातांनी दार ठोकत आहे. दरवाजा उघडण्यासाठी चाललेले माझे पाय जागेवरच थांबले. मी घाबरून जोरात ओरडले, कोण आहे तिथे? तसा तो आवाज अचानक बंद झाला. या घटनेला काही दिवस होऊन गेले. एके संध्याकाळी मी घरी एकटीच खिडकीतून बाहेर पाहत बसले होते. बाहेर मुलं एका कुत्र्याच्या पिल्ल्यासोबत खेळत होती. ते पिल्लूही त्यांच्यात मस्त रमलं होतं. त्यांना खेळताना पाहून मलाही हसायला येत होतं. मी तिथून उठून माझ्यासाठी कॉफी आणायला म्हणून किचनमध्ये आत गेले. कॉफी घेऊन मी बाहेरच्या खोलीत येणार तोच त्या पिल्ल्याने माझ्यावर झेप मारली. माझ्या हातातून तर कॉफीचा कप खालीच पडला. हे सगळं इतक्या वेगात झालं की मला काही कळलंच नाही. तोच त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज मला बाहेरून आला. तो तर अजूनही बाहेर त्या मुलांसोबतच खेळत होता. मग हा आत माझ्या घरात कोण होता? मी त्याला पुन्हा घरभर शोधू लागले. घराला आतून कडी लावलेली असताना, खिडकीच्या काचा बंद असताना देखील कोणी आत येणे शक्यच नव्हते. पण मला घरात तसं कोणीच सापडलं नाही. एके रात्री माझ्या मिस्टरांचा फोन आला. त्यांना कामावर उशीर होणार होता म्हणून मी माझं सगळं जेवण वगैरे आटपून झोपायचा प्रयत्न करू लागले. इतक्यात तो तसाच आवाज पुन्हा एकदा येऊ लागला. पण यावेळी आवाज कधी खिडकींच्या काचांवर तर कधी समोरच्या दारावर येत होता. नंतर पाठच्या दारावर देखील तो आवाज येऊ लागला. ते जे कोणी होतं ते घराभोवती फेऱ्या मारत होतं. सोबत भिंतींवर, काचांवर काहीतरी मारल्याचा आवाजही करत होतं. तो आवाज माझ्या भोवती गोल गोल फिरत होता. अचानकच तो बंद झाला आणि पाठच्या दारावर तसा जोरजोरात आवाज येऊ लागला. मी घाबरून देवाचा धावा करू लागले. काही वेळाने तो हळूहळू बंद झाला. आवाज बंद होताच मी हळूवार पाठच्या दाराकडे गेले. कडी काढून दार अलगद उघडले. बाहेर तर कोणीच नव्हतं. मी या गोष्टींना कंटाळले होते. मला एका पाठी एक हे 3 अनुभव आले होते. त्यातच बाहेर बोलता बोलता मला असं कळलं की इथे आमच्या आधी भाड्याने राहणारे आता तिथेच बाजूला 4 घरं सोडून राहत आहेत. हे ऐकताच मी धावत त्यांच्याकडे गेले. त्यांच्याशी बोलल्यावर मला असं कळलं की असा अनुभव त्यांनाही तिथे आला होता. त्या म्हणाल्या, तुम्ही कधी तुमच्या पोटमाळ्यावर पाहिलं आहे का? यावर मी म्हणाले, नाही, तुम्ही तिथे एकदा तरी पाहायला हवं होतं. ते माळ्यावरच बसून असतं, खाली सतत आपल्याकडेच पाहत. हे ऐकून तर मी अजूनच घाबरले. मिस्टरांना सांगून मी दुसऱ्याच दिवशी तिथून निघायचं ठरवलं. मी भीतीने शेवटपर्यंत त्या माळ्यावर चुकूनही माझी नजर फिरवली नाही. भूत, आत्मे हे नेहमी वाईटच असतात असं काही नाही. मला आलेले हे 4 अनुभव इतरांपेक्षा फारच वेगळे आहेत. तेव्हा मी इयत्ता 3री मध्ये शिकत होतो. वडील सरकारी ऑफिसर असल्याने त्यांची सतत बदली होत राहायची. त्यावेळी त्यांची बदली एका गावच्या ठिकाणी झाली होती. आम्ही गावात एक बंद घर भाडेतत्वावर राहायला घेतलं होतं. सामान्यतः आपण जेव्हा दुसऱ्यांच्या वास्तूत राहायला जातो तेव्हा पूजापाठ करूनच मगच आत प्रवेश करतो. पण आमच्यासाठी हे इथून तिथून घर बदलणे हे आता नेहमीच झालं होतं. त्यामुळे पूजा वगैरे करायचं त्यांच्या लक्षातच नव्हतं. एकदा नेहमीप्रमाणे वडील कामावर गेले होते. दुपारची वेळ होती. नवीन घरात काही गरजेच्या वस्तू आणायला आई मार्केटमध्ये गेली होती. त्यामुळे घरात आता मी एकटाच होतो. घर तसं फारच जुनं वाटत होतं. खेळून दमून मी दुपारचं झोपलो होतो तेव्हा अचानकच मला कोणीतरी उठवू लागलं. झोपेत असल्याने मला तर काही कळतच नव्हतं. एक तरुण मुलगी माझा हात पकडून मला कुठेतरी घेऊन जात होती. मी दरवाजापाशी येताच घरात जोराचा आवाज झाला.
काहीतरी कोसळल्यासारखा. मी आत जाऊन पाहिलं तर मी जिथे झोपलो होतो बरोबर तिथेच घराचा स्लॅब कोसळला होता. मी तर खूप घाबरलो. मी त्या ताईला आवाज देऊ लागलो. मी घरात सगळीकडे पाहिलं पण ती घरात कुठेच दिसत नव्हती. मी आमच्या दाराकडे गेलो. मी दार जोरजोरात ठोकत होतो. दार बाहेरून बंद होतं. माझी नजर चुकवून कदाचित त्या मुलीने बाहेर जाऊन बाहेरूनच कडी घातली असावी. मी स्वतःचीच समजूत घालत होतो. खऱ्या भीतीची जाणीव तर मला तेव्हा झाली जेव्हा माझी आई मार्केटमधून घरी आली. तिने जाताना घराला बाहेरून लॉक लावलं होतं. पण मग ती मुलगी ती आत कशी आली? या घटनेला 8-10 दिवस होऊन गेले असतील. एकदा आम्ही तिथल्याच एका ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन केला. सकाळी लवकर आवरून पटापट तयारी केली. मी खूपच एक्सायटेड होतो. मी बाबांसोबत गाडीत पुढे बसलो होतो तर माझी आई पाठी एकटीच बसून होती. प्रवास मस्त मजेत सुरू होता. तेवढ्यात समोर एक आडवा रस्ता आला. अचानक काय झालं काय माहीत, माझ्या वडिलांनी अचानकच गाडी बाजूला थांबवली. तोच पाठून एक बाईक आमच्या पुढे गेली आणि वाऱ्याच्या वेगात येणाऱ्या एका ट्रकने तिच्या पार चिंधड्या केल्या. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका भयानक ॲक्सिडेंट पाहिला होता. तो माणूस तर जागीच गेला. मी म्हणू लागलो, नशीब बाबा, तुम्हाला गाडी वेळेतच थांबवायची सुचली. तेव्हा बाबा म्हणाले, मला तुझ्या आईने गाडी थांबवायला सांगितलीच नसती तर मी गाडी थांबवलीच नसती. तेव्हा मी आणि माझी आई आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो, कारण गाडी थांबवायच्या आधी माझी आई त्यांच्याशी एकही शब्द बोलली नव्हती. मग त्यांना नेमका कोणाचा आवाज आला होता? 10 दिवसांत घडलेली ही दुसरी विचित्र घटना होती. यानंतर साधारण 6-7 महिन्यानंतर मला अजून एक अनुभव आला. शाळा सुटली होती. मी येताना दुकानातून खायच्या नळ्या घेऊन त्या बोटांमध्ये घालत होतो. त्या बोटांमध्ये घालत असतानाच मला माझ्या नावाची एक हाक ऐकू आली. कोणीतरी मोठी मुलगी मला हाक मारल्यासारखी. मी पाठी वळून पाहिलं तर पाठी तर कोणीच नव्हतं. पण तेवढ्यात समोरून एक बाईक मला अक्षरशः चिकटून पास झाली. मला तर आता खात्री पटली होती की आमच्या आसपास नक्कीच कोणती तरी अशी शक्ती आहे जी आम्हाला या घटनांमधून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही त्या घरात जवळपास 2 वर्ष राहिलो. त्या 2 वर्षात आम्हाला आलेला हा 4था अनुभव होता. माझे बाबा कामावर असताना त्यांना कामावर एक फोन आला, अमुक एक तिथे आहेत का म्हणून. त्यावेळी सगळीकडे लँडलाईनच होते, त्यामुळे सहसा महत्त्वाच्या गोष्टींसाठीच फोन केला जाई. त्यातच नवीन कामावरचा नंबर त्यांनी फक्त घरीच दिला होता. कोणी फोन केला असेल म्हणून बाबांनी जरा काळजीतच फोन उचलला, पण समोरून काहीच ऐकू येत नव्हतं. बाबांनी फोन कट करून काळजीने घरी फोन केला तर घरी कोणीच फोन उचलत नव्हतं. बाबांनी बराच प्रयत्न केला. शेवटी बाबांनी काळजीत घर गाठलं. मी शाळेत गेलो होतो त्यामुळे घरी आई एकटीच होती. नशिबाने घराचं दार उघडं होतं. बाबांनी समोर पाहिलं तर आई बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती. त्यांनी लगेच तिला दवाखान्यात नेलं. मला शाळेत सोडून आल्यावर कडक उन्हातून चालल्यामुळे तिला चक्कर आली होती. त्यातच खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार बसला होता. पण यात एक प्रश्न मात्र तसाच होता, बाबांच्या नावे तो फोन नेमका कोणी केला होता? माझ्या वडिलांचं दुसरीकडे पुन्हा एकदा ट्रान्सफर झालं आणि आम्ही ते घर कायमचं सोडून दिलं. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.